खोतकर परिवाराच्या मातोश्री म्हणजे आऊसाहेब ज्यांनी भाऊंसारखे व्यक्तिमत्व घडवले, अत्यंत संस्कारमय या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा एक मोठा वारसा आहे. आपण बघितलं असाल, आताच बाबा मी नेहमी येत असतो, बघत असतो, बाबांच्या जवळजवळ 35 वाऱ्या पंढरपूरला झालेल्या आहेत आणि भाऊला सुद्धा एक नैसर्गिक वारसा आहे. आज आपण पाहत आहोत की 5 वेळेस जालन्याचे आमदार आणि मंत्री म्हणून भाऊचं जे कार्य आहे म्हणजे धर्मवीर सारखं कार्य आहे आणि हे सर्व हे माय माऊलींचे आशीर्वाद आहेत, ज्यांनी घडवलं, वाढवलं आणि चांगलं आपल्या सर्वांच्या समोर रूप ऊर्जा आणि प्रेरणा दिली. या कुटुंबाच्या धरोहर नाही तर आपल्या पूर्ण जालन्याच्या, पूर्ण महाराष्ट्राच्या मातोश्री आहेत आणि म्हणून मातृदिनानिमित्त भाऊ मी एक सप्ताह आता मातृ ऋण मुक्त होण्याचा सप्ताह चालू आहे. घरोघर ज्या कुटुंबामध्ये संस्कारमय व्यक्ती आहेत त्या कुटुंबामध्ये जाऊन त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज भाऊचं तुम्हाला सर्वांना परिचय आहे. अगदी सुखात दुःखात आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम, धर्मवीर सारखं काम भाऊंचं आहे आणि नक्कीच हिमालय एवढं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये असताना आपण सर्वांचं कर्तव्य ठरतं की ज्या मायमाऊलीने भाऊंना घडवलं त्यांचा गुणगौरव व्हावा, त्यांचं ऋण व्यक्त करण्यात यावं. म्हणून मातृदिनानिमित्त आपण त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन आज ऋण व्यक्त करत आहोत. कासाबाई आणि पंडितराव दादांचं कार्य एका ग्रामीण भागातील अत्यंत साध्या गावातून आल्यानंतर त्यांनी भाऊ आणि इतर सर्व भावांना चांगल्यापैकी शिक्षण देऊन आज ग्रामीण भागाची नाळ त्यांची मात्र जोडलेली आहे. जमिनीशी नातं त्यांचं घट्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून भाऊ आपण विधानसभेमध्ये पाहतो आहोत. तुम्हाला आता अलीकडच्या काळात भाऊ तुमची गती आहे, भाऊ म्हणजे वेगवान, खूप वेगानं काम आपलं सुरू आहे. आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे, आपल्या परिवाराचा अभिमान आहे, मातोश्रीचा अभिमान आहे. म्हणजे खरंच घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे अशा पद्धतीनं आदरणीय खोतकर परिवाराचं काम आपण पाहत आलेलो आहोत. नाव त्यांचा आईना शोधून अर्जुन ठेवलेलं आहे आणि अर्जुनाचं कार्य आपण महाभारतापासून पाहत आलेलो आहे. अगदी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असा प्रसंग आहे त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी दृढोक्तपणे उभं राहतात. आज भाऊंचं कार्य फक्त राज्यापुरतं मर्यादित नाही तर जागतिक पातळीवरचे खूप चांगले चांगले उपक्रम त्यांनी जालन्यामध्ये आणलेले आहेत. जालन्याचा विकास कायापालट करण्यासाठी त्यांचे प्रमाणबद्ध अत्यंत सेवेमधून त्या ठिकाणी काम करतात आणि लोकांचं मतदान भाऊ छोटी गोष्ट यावर पाऊस पाडला भाऊ मतदानात आणि नक्कीच आज असंच रेकॉर्ड ब्रेक येणाऱ्या काळात होणार आहे. भाऊ आम्ही सर्व तुम्हाला आणखी वेगळा भूमिकेत पाहतो. तर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रींचा गौरव या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणून आई माई